तसा असलाच लावलेला दिसताला. थोडाफार ऊन येतात त्याच्यामुळे सुकत घालूसाठी बाबूची गादी वगैरे ठेवला. पावसातनं थोडंसं कुबट होतं ते, धुतलेली असतं तरी पण. हे पण धुतलेली आहे त्या दिवशी, पण उन्हात टाकली काय थोडासा वाळता बऱ्यापैकी. या साईडला गुलाबाची झाडं आहेत, ही जुनी असत आणि ह्या मेला या जुन्यातला होता. आणि ही 2 नवीन झाडं ॲड झाली आहेत, पांढरं गुलाब असा आणि ह्यो पिंकवालं थोडंसं असा. 2 कलमं आणलेली आहेत सांगवे गावातनं. आर्या नर्सरी म्हणून ना कोणा घ्यायचं असत कणकवलीपासून ना, जे काय कोणा घ्यायचं असत त्यांना थंय घ्यावा. बेटर असा म्हणजे 60 रुपये एक झाड असा याच्यातला. खायचा पण घ्यावा तुम्ही. गुलाबाची झाडं 60 रुपये आहेत, बाकीच्या ठिकाणी 100-120 रुपये असतात कलमा. तर जून महिना निम्म्यापेक्षा संपलो तरी पण वातावरण अजून हवं तसं झालं नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षा पण भयानक तापच असतं, पण आज तरी बराचशी मळबड दिसतं. म्हणजे थोडंफार वाटतं पावसाचा वाईट सीझन येत असा, पण ऐन पावसाळ्यात पाऊस गेलो आहे बघा. पूर्णपणे सगळा वातावरण जाणं मोकळा असा, काहीतरी ढग येतं ते बघा. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ म्हणते मी संकेत गाडीवकर. पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा मस्तपैकी सकाळच्या 10:30-11 वाजता स्वागत असा. पाठीमागे आपलं घर असा आणि चौकड वगैरे लावताना काय दाखवलेलं काय नाही माहीत नाही. दरवाजे वगैरे लावून झाले आहेत. ब्राह्मण भोजन झाला, पाशीत ठेवून झाला. व्हिडिओ काय शूट करू भेटलो नाही, कारण कमीत कमी 8 ते 9 दिवस आपले एक सर्दी वगैरे आणि तब्येत थोडीशी डाऊन. अजून पण तोंड बघून वाटत असत तुमका म्हणजे कधी आता झोपेत ना उठाने लॉगी काय. पण मी आज 7 ते 8 वाजता उठले आणि 7 ते 8 दिवस सध्या असंच चालू. म्हणजे ह्योच फेस आणि सगळा तब्येत वगैरे थोडीशी म्हणजे सर्दीने हैराण केले ना या वातावरणामुळे. आणि त्याच्यात थोडासा वेगळा वाटता व्हायचा तर म्हणून काय समजत नाही नक्की काय होतं किंवा काय. डॉक्टरकडे जाऊन येलं आणि काल गेलेला तर आज थोडीफार सर्दी वगैरे कमी असा, पण घशातनं आवाज फुटत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ 7 ते 8 दिवस अजिबात बनवू नाही. काय जामच होतं पूर्ण. आता पण थोडंसं आवाज आहे ना तर तो बारीक येत असतो. बाणका तो घसं फुगता तसं फुगलो आहे बघा. टॉन्सिल्स येईल तर त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगल्याने थोडंफार रेस्ट घ्यायची. असो आज बघूया व्हिडिओ शूट करून. काय करत नाही सरी अजिबात, काय आठवड्याभर काय काम करू नाही, त्याच्यामुळे काय व्हिडिओ शूट नाही आणि झपतही नाही काम करू त्याच्यामुळे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बघूया काय जमात तेवढ्या ॲक्टिव्हिटी वगैरे काय होती तितके बघूया. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. अजून पण गरुडा वगैरे आरडतो, म्हणजे धनेश पक्षी आहे तो आरडलो काय पाऊस येता असं म्हणतात काय. त्या दिवशी घेऊन टेटवा काढून गेलेला, म्हणजे तोतापुरी आंब्याची कलमा होती बघा. तर ह्या एक पीस तुमका 200 रुपयान पडता. हापूस तो काय विचारू नाही, माका तोतापुरीची गरज होती म्हणून ती लावला एक, आणि ह्यो दुसरो पीस आहे बघा. तर ही दोन्ही पण कलमा तोतापुरी असत. ह्या काय काय समजत नाही बघा, रान असताला कदाचित. तर 4 ते 5 फुटाचा डिस्टन्स ठेवून आपण, अधिक पण असतात पण हे दगडांमधलं म्हणते मी. तर एवढा डिस्टन्स ठेवून आपण लावला तोतापुरी कलमा. तर ही बऱ्यापैकी जास्त वाढत नाही, त्याच्यामुळे हे आपण घराच्या जवळ लावू शकतो. इतकी पण जवळ नाही ती बघा, 10-15 फुटाचं अंतर असं आणि त्याच्यात लावला आपण. तर बघूया आता. लावलं आणि पाऊस गेलो त्याच्यामुळे ह्यांका पण रोज शिपाची लागतात, म्हणजे पाणी घालूचं लागतं. वाळू उचलून ठेवूची होती पण नाही पॉसिबल, झाकून ठेवला होती आपण. या बाजूक पण आबोली वगैरे लावलेली होती, सानवीन आणलेली मेली असं, आणि इकडे पायरे असत. तर ह्या बाजू कसा चौकट वगैरे नवीन लावलेली. थोडंसं दरवाजाचं व्हायचं प्रॉब्लेम झालो, दरवाजा शॉर्ट पडलं त्याच्यामुळे ही फळी एक्स्ट्राची ॲड केला. नवीन म्हणजे चांगलं दरवाजा लावीपर्यंत आपण सध्या तरी तात्पुरती ही ठेवला. दरवाजा आपलं असं आहे बघा. ओके, आणि वरती पाशीत ठेवलेला आता बघा. पाशीत ठेवून झाला आणि ब्राह्मण भोजन झालं, त्याच्यामुळे ह्याच्यात आपण आता राहू शकतो. तर रवा किल्ला. हॅलो, बारको झोपला होतो बघा. ते बाबू इतक्यात दाखवू शकत नाही, अजून 3 महिने पूर्ण होते ते 28ला. आता बघूया. जरा खाली जाऊया. ह्या बाजू कलिंगडाचा वेल आहे बघा, दिसत असत. आता कलिंगड दाखवते, काहीतरी धरली असतली बारीक सारी. हा बघा, तरी नुकती धरतात, पण पाणी आणलं असताना तर आणखी चांगली धरली असते असं वाटतं मला. हे बघा, साधारण धरतात कलिंगड. 1-2 वेल रुजले. आणि ही नांगरची ना या बाजूक. आता खाली गेलो काय बघा, शेतीत ऊन
परत एकदा कडक होताला म्हणजे भिरभिरान मारा तुम्ही. तर या आधीचा व्हिडिओ बघितला अशात पिल्लांनी भरलेले भरपूर खेकडे पकडला असा काहीतरी टायटल होता माझ्या व्हिडिओचा. आणि ते का काही जणांनी ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितले ना तर त्यांना माहिती असतला की काय केला होता खेकड्यांचा, त्यांचा वापर कशासाठी केला की खाल्ला. तर ह्या ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितले त्यांना माहिती असतला. पण काय जण आहेत ना ज्यांनी अर्धे व्हिडिओ बघितले नाही आणि कमेंट केले नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कमेंट करू शक्यतो जाऊ नको, म्हणजे कमेंट कोणी करू नको. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर पण कमेंट करत असतात तो तर म्हणजे तो बुद्धीचा भाग असतात, तो काय सांगत नाही. मी काय वाईट वगैरे म्हणत नाही किंवा काय म्हणतात ते ट्रोलिंग वगैरे करता असं काय नाही. बऱ्याच जणांनी सांगितले नाही मग, पण मी म्हणते कमीत कमी व्हिडिओ तरी बघा म्हणजे समजत. आणि मला माहिती होतं असे कमेंट येतले म्हणून मी सुरुवातीकच ना पहिलीच बादली सोडताना म्हणजे बादलीतनं पिल्ला सोडताना किंवा खेकडे भरलेले जे होते ना तर ते टँकमध्ये सोडतानाचा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि सुरुवातीकच लावलेले, तरी पण कमेंट दिले. तर आता ते काही इलाच नाही, पण माहिती नाही ते का सांगते पाठीमागे टँक असा आणि सध्या रिनोव्हेशनचं काम त्याचं चालू असं म्हणजे बरेचसा काम चालू असा. त्याच्यात खेकडे वगैरे सोडून पुन्हा एकदा प्लांट आपण रिस्टार्ट करता त्याचं म्हणजे खेकडे पालन पुन्हा एकदा स्टार्ट करता यंदाच्या सीझनसाठी. फक्त मी पुढे कायम चालू ठेवतलं असं म्हणत नाही, पण सीझनला जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत ठेवतलं आणि पिल्ला वगैरे मोठी वगैरे होतं तोपर्यंत आपण ठेवतलो. आणि यंदाचा वर्ष लास्ट सोडतलो. ह्याच्यात सक्सेस नाही भेटलं तर सांगितलं मागे पुढे एक नवीन काहीतरी ट्राय करतलो आपण, पण त्याच्यासाठी म्हणून सोडलेली होती आणि रिनोव्हेशन तुमका दाखवते येताना. तर म्हणून सांगते शक्यतो बघितल्याशिवाय कमेंट करू नको. आणि सगळीच्या सगळी पिल्लं ना म्हणजे दिसतं तरी रात्रीच्या, आता दिवसाचं एक खेकडो पण तुमका दिसतो नाही कारण त्याच्यात थोडासा स्ट्रक्चर आहे ना तर तो थोडासा युनिक हल्ली यूट्यूबवर येतात तसा केलेला, त्याच्यामुळे शक्यतो खेकडो दिवसाचं बाहेर येत नाही. आणि इतक्या ऊन आहे ना कडक तर त्याच्यात अजिबातच बाहेर दिसतो नाही तुमका, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. पण लहान जी पिल्ला असतात ना तर ती फायनली आपल्याला दिसतात म्हणजे बऱ्यापैकी माका रिझल्ट भेटतं. आणि त्यांच्या खाद्याचा काय म्हणून कोणीतरी विषय सांगितलेलं कमेंट केलेलं, नंतर तुमका सांगते पुढे. आधी तर बघूया कितपत रुजलो होतो आणि त्याच्यानंतर टँककडे जाऊया. चला असा किती पातळ रुजलो बघा. हो बघा काहीतरी एक काडी होय ना, कमीत कमी 7-8 काडी आहे ना, 7-8 काडी रुजाक होय तर एक काडी रुजली आहे बघा. आणि एवढं तो पूर्ण आतमध्ये पण तसंच आहे 1 2 आणि ह्याच्या खालचं तिसरं आहे बघा. तर ह्यो साधारण काहीतरी वाटतं म्हणजे बघून की तर वा असा यंदा पुरात काय नाही तो पण गॅरंटी नाही. आणि परत पेरूक पण नको अशी कंडिशन झाली आहे सध्या पावसामुळे. तर असो काय जणांनी उकळ घातली नाही, काकांची उकळ घालून झाली आहे. आपण अजून नांगरणी पण केला नाही हो बघा, कारण हे वापे सुके असतात आणि यांका ट्रॅक्टर लावायचो नाही, त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा पाऊस पडता काय बघता आणि त्याच्यानंतर आपण लावता. तर तोपर्यंत आपण ह्यो तरी मोठा होता काय बघूया. ह्याचं अजून काय जगता काय मारता तो काय खरा दिसत नाही, कारण पातीना हळूहळू आता पिकत येतले. असं पाऊस नाही लागलो ना त्याची माती ॲड करून ही झाडं लावायची येते बघा 1 2 3 4 5 6 आणि बेटा होतं तिची. आणि त्याच्या थंडवसं जास्त असतं म्हणजे खेकड्यांका थोडासा नॅचरल फील होता आणि उन्हापासून संरक्षण होतं त्यांचा बेटा वाढली काय, त्याच्यामुळे हे आपल्या आतमध्ये लावायचे आहेत 1 2 3 4 अशी लावायची आहेत. आणि ही हो बघा एवढी तरी एकट्यानं मारलं आहे. थे असताना फक्त चेतन इलो होतं. आता आउटलेट तो पाईप आहे ना थोडंसं वरती होतो, खालचा पाणी पूर्ण टँक रिकामी होत नव्हतं, तर त्याच्यामुळे आपण ह्यो पाईप काढला आणि ह्यो थोडंसं ॲड करून डायरेक्ट आता तरव्याच्या वाप्यात सोडताला. म्हणजे आतमधलं कॉक फिरवलो ना किंवा आतमध्ये तर काय लावताला तर त्या काढलं की डायरेक्ट पाणी याच्यातनं पूर्ण पास आउट होताला आणि कमीत कमी वेळात आपलं लगेचच्या लगेच टँक रिकामी व्हायचं बघा. तर असं आपलं टँक असा आणि थोडासा स्ट्रक्चर आहे ना तर ता असा तयार करूचा. आता ह्या ओपन असल्यामुळे ना साप आतमध्ये गेलो तर त्याच्यामुळे त्या लावूचं ठेवलं आहे. बघत होतं पण काढूक भेटेना तो, तर त्या सापासाठी ठेवलेला, नाही तर या स्ट्रक्चर पूर्ण लावणं होतं असा लावलेला होता नळे. तर ते आता पूर्ण लावचे आहेत. त्या साईडला अर्धी माती टाकूची आहे, तर ती उद्या परवा टाकीन, कारण उन्हात काम करू झेपत नाही आणि तब्येत आठवड्याभर माझी पूर्णपणे बेकार आहे. मी सांगू शकत नाही शब्दात एवढी कंडिशन बेकार आहे, तरी पण आज व्हिडिओ शूट करतो आहे. हे बघा तर एवढा जा ना तर त्या पूर्ण आपल्या कवर करूचा. आणि टँकमध्ये पाणी सध्या एवढाच ठेवलेला, कारण विहिरीचा पण पाणी आता सध्या भरवसं नाही पावसाचं, अजून किती दिवस लागत. तर पूर्णपणे टँक रिकामी झालेलं होतं, तर तो आपण आता भरला जमलो तेवढं काल रात्री. आणि हे बघा एकचो पाईप त्यांना भरला. तर खाद्याचा विषय सांगितलेलाच कोणीतरी, आता खेकडो बाहेर दिसलो असतं सांगितलं असतं. तो बघा ताई खेकडो आतमध्ये दाखव तुमका.
तर ही जी आतडी असत ना, आपण चिकन सेंटरवरून आतडी आणला, त्यांचे बारीक बारीक पीस केला, तुकडे मारला त्याचे आणि आतमध्ये त्यांची विष्ठा वगैरे असताना तर ती पूर्ण क्लीन केला आणि ती आतडीचे तुकडे जे आहेत ना तर ते टाकलं. आता कोण कोण म्हणत असते ते खराब पाणी झाला वगैरे, पाणी एकदम चांगला, फक्त उन्हामुळे तुमका वाटतं तो शेवाळ धरल्यासारखं. फक्त कालच पाणी सोडलेलं असं आणि थोडासा रान वगैरे टाकला होता. खातात रुईची पानं खातात. आता रुई तुमका दाखवीन, दुसरा अन्न त्यांचा चांगल्यातलं चांगला म्हणजे रुई असा भरपूर होते. तर ते बरेचसे खेकड्यांनी संपवले जातात त्याचे. आता ह्याच्यातनं कमीत कमी म्हटलंच ना तरी पण 35-40 खेकडे पिल्लावाले असतले हे बघा ह्याच्यात, आणि पिल्ला लावलेले असतले. तर तुमका आधी 1-2 खेकडे दाखवते खालती जाऊन, चला. तर हे बघा त्या दिवशी तो खेकडो असा आणि पिल्ला लावून मोकळं झालं. ते बघा त्याच्या पोटात पिल्ला नाहीत अजिबात. ह्याच्या खालती पण असतले. आता दाखवू कशी तुमका, ट्राय करूया आपण. पायावर पडात तर भीती वाटतं. हे बघा, तर हे खेकडे दिसत नाही ते बघा आतमध्ये असत वळवळतात, पण ते आता दाखवायचे कसे तुमका, शूट करूक जमातच नाही कारण पाणी खराब असा आतमधला सिमेंटचा, त्याच्यामुळे ते वर दिसत नाही. बघू शकता ते बघा बरेचसे खेकडे ते बघा, एकाच जागी 2-2, 3-3 खेकडे आहेत. हे बघा दिसतो लो बसवतो आता. हा बघा जाम पळता. दाखवलं असते की किती जास्त रिॲक्ट करतं ते बघा. तर यांच्या पोटात पिल्ला असत अजून पण, काही खेकड्याने लावले नाहीत, काही खेकड्याने लावूक नाहीत. तर यो आउटलेटचा विषय आहे त्याच्यामुळे ठेवलं आहे. ही एक पाईप आणि आतमध्ये पण एक पाईप आहे, ह्याच्यात पण खेकडे जाऊन ठेवले. थोडेसे पॅकिंगचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे, पण ह्याच्यात पण बरेचसे खेकडे असतात आणि ह्याच्यात पण असतात. एकाच जागी तुमका दाखवलं आहे. हय 2-3 खेकडे आहेत, हय 2-3 खेकडे आहेत आणि ह्याच्या आतमध्ये पण आहेत. आता दिसायचे नाही ते बघा, पाय वगैरे दिसतात बारीक सारी, आणि ह्याच्या आतमध्ये पण असत. तर रात्रीचे पूर्ण बाहेर पडतात, कधीतरी दाखवीन तुमका. लावले खेकडे बऱ्याच जणी सांगून सोडून दे, तर सोडलेले असत ह्याच्यात. आणि थोडंसं सावलीचा विषय होता. खेकडो तुमका दाखवलं असते उघडून, पण रात्रीचं येते ते दाखवलं असते. दिवसाचो अजिबात तुमका खेकडो ह्याच्यातलं पकडूक गावतो नाही. भेटतात पण त्याच्यासाठी त्यांना ट्रॅप वगैरे टाकूचे लागते तर भेटतात तो, नाही तर शक्यतो असं नाही. नळ्यात वगैरे गेलो ना पूर्णतः स्ट्रक्चर विस्कूचा लागतं. तर त्या स्ट्रक्चरचा ना पूर्ण तसा केलेला होता, पण ज्यावेळी ते काय आउटलेटचं होल पाडूचं येलो ना तर तेव्हा पुन्हा इसकलं परत आणि त्या सगळा बाजूक लावलं. दम लागतं सर्दीमुळे. जाऊया चला घरात. तर ह्याच्यावर पण बराचसा वर्क करूचा. मित्र जोडी एक सध्याचे नाही आहेत, म्हणजे सध्या काही काही गेलेत किंवा कामात चालवत नाही. ते इकडचे चिऱ्यात नाही एक तर ते असे लावून ना अर्ध्या एरियात माती टाकून त्याच्यात आतमध्ये तरव्याचा म्हणजे आपल्या भाताचा बियाणं वगैरे पेरूचा, म्हणजे त्याच्यात ना थोडंसं तरवं वगैरे येते, त्यांना चारो वगैरे थोडंसं भेटत. आणि त्याच्यानंतर त्या दुसरी झाडं तुमका दाखवले तर ती लावची, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं म्हणजे नॅचरल फील होईल, थोडासा म्हणजे थंडावं वाटत. आणि नळे ते काय असतात, नळे अजून पण भरपूरच घराचे, पण ते लावूक झेपत नाहीत. ते नयन आणि मी आणून टाकलेलं आणि त्याच्यानंतर तेवढे लावलं, बाकीच्या अनुच्यात भरपूर लागतले. तर त्याच्यामुळे आता सध्या अवेलेबल पण होत नाही काय. तर असो जाऊया घरात. जेवढं ब्लॉग शूट झालो दाखवलं आहे तुमका बरेचशा गोष्टी 7-8 दिवसातले, फक्त काही व्हिडिओ शूट करूक नाही होत आहे. त्याच्यानंतर थोडीशी तब्येत वाटतं आज बरी होई, तशी पूर्ण बरी झाली की व्हिडिओ कंटिन्यू होते. तोपर्यंत थोडंसं सांभाळून घ्यावा. शब्द आता बोलताना इतके अडकलेत ना, एडिट करताना आता माका नाकी नव्हत. तर म्हणजे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतलेच. भेटूया का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.